आता बातमी नांदेड जिल्ह्यात नाही। मदत मिळाली नसल्यामुळे नांदेडच्या हसणाळ मधील पूरग्रस्त ग्रामस्थ आता आक्रमक झालेत। पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी 7 दिवसांनंतर पूरग्रस्तांच्या परिस्थितीची पाहणी केली आहे। त्यामुळे पूरग्रस्तांनी आक्रमक होत सावेंची गाडी अडवली। गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांना सुद्धा अटक करण्याची मागणी केली आहे। दरम्यान पाहणी दौऱ्याला पालकमंत्र्यांना उशीर झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय। यासह काही दिवसांपूर्वी नांदेडच्या हसणाळ या तालुक्यात ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालं होतं। त्याच पार्श्वभूमीवर हे ग्रामस्थ आक्रमक झाले। मी नक्कीच लंडनला गेलो होतो आणि एक महाराष्ट्रातलं मराठी दैनिक त्यांनी तिकडे कार्यक्रम ठेवला होता। त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो। त्या कार्यक्रमानंतर माझ्या मिसेसची काही ट्रीटमेंट होती ती आम्ही तिकडे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती। ते करून मी कालच आलो। काल आल्याबरोबर इकडे आलेलो आहे। बाकी माझा रोज संपर्क होता। मी रोज कलेक्टर SP आमचे SDM स्टाफ या माध्यमातून जी काही मदत पोचवायची ती आम्ही पोचवायचा प्रयत्न केलेला आहे। त्या पहिल्या पोस्टरला भाव गेला, आखरीला माझी माय गेली, तळ भरले की माझी माय गेली, मुळव्याला भाव गेला आणि तळ्याला पाणी भरले की माझी आई गेली मरून पाण्यामध्ये। आता काय नाही, आता माझं काहीच नाही, म्हणजे जगात कोणी नाही, मला काय दिलं नाही, काय नाही, घराचा पैसा दिला नाही, आयसा दिला नाही, आणलेले पैसे घरात 60 वर्षाचे पैसे आणले गेलीत मध्ये।